म्या आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेजरम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 5,134 शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी दिवसा खात्रीशीर वीज पुरवठा मिळत आहे. नरखेड तालुक्यातील सावरगाव इथं 8 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने कचारी, सावंगा आणि तोंडाखैरी प्रकल्पांसह जिल्ह्यातील एकूण सौर वीज निर्मिती क्षमता 15 मेगावॅटवर पोहोचली आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सिंचनातून दिलासा मिळून शेतीचे नियोजन अधिक सुलभ झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर तालुका बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात 2 ते 17 ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी तयारीचा आढावा घेत संबंधित विभागांना स्वच्छता, पिण्याचे पाणी, अखंडित वीज पुरवठा, पार्किंग, वैद्यकीय सुविधा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यावर बैठकीत भर देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच श्री साई समर्थ एज्युकेशनल, मेडिकल अँड रिसर्च सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ॲक्युप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 48 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं. महिला विद्यालय नंदनवन इथं झालेल्या समारंभात डॉक्टर समित माहोरे यांनी कौशल्याधारित शिक्षणामुळे रोजगार आणि स्वावलंबनाच्या संधी वाढतात असं सांगितलं. नागपुरात आयोजित विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत हस्तापूरच्या सार्थक गुरुदेव सेवा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार संपूर्ण राष्ट्राचा ठेवा असून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात जनार्दन पंत बोथे यांचा सन्मान करण्यात आला. कवी कुलगुरू कालिदास सभागृहात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सप्तक यांच्या संयुक्त विद्यमाने कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित सांजनवेळा हा संगीत काव्य कार्यक्रम रंगला. डॉक्टर विवेक आलोणी यांनी ग्रेस यांच्या कवितांचा आशय, लेखनशैली आणि अभिव्यक्तीविषयीचे विचार प्रभावीपणे उलगडून सांगितलं. नागपूर इथं भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम शाखेतर्फे आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेला 12 शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय चेतना के स्वर या पुस्तकातील हिंदी आणि संस्कृत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. एकत्रित गुणांच्या आधारे RS मुंडले विद्यालय प्रथम, नारायण विद्यालय द्वितीय तर ब्लाइंड स्कूल तृतीय ठरले. स्पर्धेचं उद्घाटन माजी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.